अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचंय. रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बाश टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार. माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत. या जीवाला मी तरसायचं तरी किती दिवस. त्यामुळं जे होईल ते होईल. उष्ण घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला. होणार आहे किती कडक ऊन आहे, किती त्रास आहे, किती त्या वेदना होणार आहेत, याचा मी कसलाही विचार करायचं नाही ठरवलेलं. मी आता माझ्या निर्णयावरती फायनल आहे. कारण हे सारखे सारखे उपोषण करून सुद्धा माझ्या जीवाला इतक्या वेदना आहेत आणि इतका त्रास आहे प्रचंड. एकदा कुठं ते तुकडा पडू दे. सरकारचा तुकडा पडेल, नाही तर माझ्या जीवाचा तरी पडेल. या भूमिकेवरती मी फायनलच आता आलेलो आहे की आपण किती दिवस आता हे असं करत राहायचं. सरकारनं किती दिवस शब्द द्यायचे आणि आपण किती दिवस त्यांना वेळ द्यायचा. हे सलग आता 3 वर्ष झाले हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळं ही जी मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं होतं की मी कठोर आंदोलनाची भूमिका घेणार आहे. तर हे मे महिन्याच्या या कडक रखरखत्या उन्हात हे आमरण उपोषण होणार आहे. ना कुठल्या पाण्याविना होणार आहे, कुठल्या जेवणाविना, ना पायात काय चप्पल राहणार आहे, ना बूट राहणार आहे, ना काय राहणार आहे. मी बाश टाकून एका बाजूला बसून जाणार आहे. ते जे होईल ते होईल, त्याचा विचार मी नाही करा. जर माझ्या शरीराचा मी विचार करायला गेलो तर माझ्या समाजाच्या लेकराचा उन्हाळा करून टाकला या सरकारनं. त्यामुळं कुठंतरी आता हे थांबलं पाहिजे. त्यांनी याचं आश्वासन द्यायचं आणि आम्ही ते बार बार ऐकत बसायचं. एकदाचं होऊ जाऊ दे आणि हे झालं फायनल. याच्यावरती कुठलाही बदल नाही, काही होणार पण नाही. आणि माझ्या मराठा समाजाला विनंती की कुणीही अंतरवलीकडं तुम्ही येऊ नका. कारण सरकारनं मराठा समाजावरती खूप माया दाखवली की त्यांना ऊनच लागल, त्यांना विठीसच धरायचं नाही, म्हणजे माया दाखवली.